गट आणि तो गट दोन्ही गट एकत्र करून आपण ताकद पुढं वाढून सौर प्लॅन कायमस्वरूपी करायचा. त्यासाठी किती खस्ता खावा लागल्या भैया, कोणाचे बोलणे खा, कोणाचे शिव्या खा, कोणाचे टोमणे खा, कोणी म्हणजे कोणी अपमान करेल, कोणी पैसे खाल्ले म्हणत. उद्या बजरंग भाऊ असेल, रंगनाथ भाऊ असेल, हे अगदी खांद्याला लावून दोघं तिथं असतील आणि आपण सगळं त्यांच्याकडे आपण आणि घेऊन इकडं आपण पुढं नेऊ. त्याच्यात खूप होऊ देणार नाही. मी सगळ्याच्या वतीने गोळी देतो. आणि मी भैयाला आता बोललो, भैया तयार आहे. बजरंगला मी माझ्या परीने मी आपल्या भैयापाशी उभाच करणार आणि प्रत्येक गोष्ट भैया सोबत अपेक्षा करायची नाही. आणि कोण पण सांगतो सगळ्याला आम्हाला सांगितल्याशिवाय कुठला निर्णय घ्यायचा नाही. लोकांना सगळ्या काय म्हणजे मला लढाई मला म्हणायचं आज गावातून एक माणसं घ्या आणि आपल्या पैठणमध्ये जेवढं नाही राहू द्या ना, हे सारे लोक आपण एक होऊन काम केलं पाहिजे. समाज नाही. शासनाने जायकवाडी प्रकल्पावर जो तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी नियोजित केलेला आहे, शासनाने कधीही कोणाचा असा सर्वे घेतलेला नाही का आपण हा सौर ऊर्जा प्रकल्प ह्या ठिकाणी केल्यानंतर कुठल्या बाबीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. जैवविविधता, पक्षी अभयारण्य, मासेमारी करणारे लोक, पैठण शहर हे एक पर्यटन स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून हे जे मासेमारी करणारा समाज आहे 2 लाख लोकांना जर उपासमारीची वेळ येत असेल आणि शासन जर त्याचा कुठलाही विचार न करता हे धोरण राबवायचा प्रयत्न करत असेल तर शासन जनतेचं असतं. हे आम्ही या भागवतकरांना, या संदीपान भुमरेला, या आमदार खासदाराला, पुढाला, एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला हे आम्ही सांगू. तुम्ही जर आम्हाला ह्या 2 लाख मच्छीमारांना कधी रुपयाचं अनुदान दिलेलं नाही किंवा आमच्याकडे कुठली योजना पाठवलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या उपासमारीवर आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आणता, ह्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प तुम्ही एखाद्या डोंगरावर करा, पडीक जमिनीवर करा, नाही तर तिकडे ते आणखीन फॉरेनला तिकडे पाठवा. पण सदरील प्रकल्प हा या ठिकाणून दुसरीकडे कसा प्रस्थापित करायचं ते करा. आमच्या 2 लाख लोकांच्या उपासमारीवर जर तुम्ही कुऱ्हाड आणता असाल तर आम्ही तुम्हाला सुद्धा उपासमारीवर तुमच्या घरावर येऊन आम्ही तुम्हाला सुद्धा व्यवस्थित ठेवणार नाही. आमचं बाकी काहीच नाहीये. आम्ही तुम्हाला काही मागत नाही, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. तुमचं ते प्रकल्प तिकडं कुठं लावायचं ते लावा. आम्ही तुम्हाला हे अल्टिमेट देतोय का तुम्ही काराच्या मच्छीमाराच्या नादी लागू नका. तुमचे विकास करायचा का लोक मारायचे. शासन जर आम्हाला थोडंसं इथं पेंडाल लावायचं असलं तर इथं निवेदन देऊन अर्ज देऊन परवानगी घ्यावी लागते आणि तुम्हाला 2 लाख लोकांना उपासमारीचे त्याचं कधी तुम्ही जन्मत घेतलं नाही का ह्याच्यावरून तुम्हाला त्रास होईल का, इथं हे करावं का. ही लोकशाही आहे का? लोकशाही नाहीये, ही हुकुमशाही चालली आणि ह्यांचे खळगे भरायचे आणि 2 पैसे कमायचं हे साधन चाललं. हे राजकारणी आणि पुढारी गरीबाला मारायला निघले, ते गरीबाला जगवायसाठी नाहीये. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या मागण्या एकच आहे का सौर ऊर्जा प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द व्हायला पाहिजे. तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द नाही झाला तो आम्ही रस्त्यावर उतरू, रस्त्यावर रस्ता रोको करू, आम्ही जल समाधी घेऊ. जल समाधीने मी नाही ऐकले तो आम्ही त्यांना जल समाधी घ्यायला लावू का ज्यांनी हे प्रकल्प आणलं. त्यांचं नाव आहे भागवतकरांना एवढीच विनंती आहे आमची का त्यांनी हे प्रकल्प दुसऱ्याकडे कुठेतरी चुलीत घालावा. हे आमच्या गरीबाच्या पोटावर नाही आणावा, मच्छीमारच्या पोटावर नाही आणावा. कारण की ह्या तरंगच्या सौर प्रकल्पामुळं 2 लाख लोक उपाशी मारणार आहे. आम्हाला काही शेती नाही, आम्हाला काही बाडी नाही, आमच्याकडे काही थाड्या नाही, आमच्याकडे कोणत्या नोकऱ्या नाही. आम्ही शासनाला काही आरक्षण मागत नाही. आमचं हक्काचं धरण नाथसागर आहे, आम्ही ते मागवतो. आमचं पोट भरायचं जे साधन आहे धरण ते मागवतो. हे लवकरच्या लवकर कधी रद्द नाही झाला तर आम्ही उग्र आंदोलन करू. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. प्रकल्प रद्द, सौर ऊर्जा प्रकल्प रद्द, सौर ऊर्जा प्रकल्प रद्द, आमच्या हक्काचा, आमच्या हक्काचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द, सौर ऊर्जा प्रकल्प रद्द, आमच्या हक्काचा. कभी ना माने हार, कभी ना माने हार. सौर ऊर्जा प्रकल्प रद्द. भागवत करायचं काय, भागवत
प्रकल्प रद्द. तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द. वाद कसं नाही.